नमस्कार. श्री ओम निसर्गोपचार केंद्रामध्ये आपले सहर्ष स्वागत. आपली ओळख सांगा. माझं नाव दत्तात्रय हैबतराव भोसले, साताऱ्यामधूनच आहे. आणि माझ्या मानेमध्ये इथं खूप जोर दुखत होतं. जवळपास 6 ते 7 महिन्यापासूनचं दुखणं होतं. बर. त्यामुळं उजव्या खांद्यामध्ये पण दुखत होतं. हां आणि आज मी सलगरे सरांच्या माध्यमातून इथं आलो. हां आणि इथं आल्यानंतर त्यांनी मला जे बोन सेटिंग सगळ्यात पहिल्यांदा ट्रीटमेंट केली. हां आणि बोन सेटिंग नंतर परत मसाज, हां आणि मसाज नंतर कप थेरपी केली. आणि कप थेरपी नंतर हिजामा म्हणून एक ट्रीटमेंट केली. ते ह्या सर्व प्रोसेस झाल्यानंतर मला आता एकदम आता कम्फर्टेबल फील व्हायला लगेच मला कम्फर्टेबल फील होत आहे. बर. पूर्णपणे दुखणं थांबल्यागत वाटतंय. पूर्णपणे दुखणं थांबल्यानंतर एकदम आता तरी वाटतंय बिलकुल. ओके, ठीक आहे. पहिला तुमचा ह्या गोष्टीवर विश्वास होता का? माझा विश्वास नव्हता. मला वाटत होतं काहीतरी असेल, पण ऍक्च्युली ट्रीटमेंट घेतल्यानंतर मला आता एकदम सॅटिस्फाईड आहे. त्यामुळे एकदम ओके, ठीक आहे. ह्याच्या अगोदर ते दुखण्यावर काही इलाज केला होता का? ह्याच्या अगोदर मी काहीच नाही, नॉर्मल एक पेन किलर हे घेतलेले टॅबलेट्स. बर. तेवढ्या पुरतं ते राहायचं. हां. पण आता कम्प्लिटली रिलॅक्स झालं असं वाटतं. आता हात वर करून वगैरे दाखवा. दुखतंय का काय? काहीच दुखत नाही. मान फिरवून दाखवा. पहिली मान फिरवताना त्रास होत होता? हा, बिलकुल जास्त दुखत होतं? इथं आल्यानंतर खास करून दुखायचं. आता दुखणं बिलकुल, आता अजिबात दुखत नाही. बिलकुल नाही. ओके, ठीक आहे. म्हणजे एकंदरीत किती वेळ तुमच्यावर ट्रीटमेंट केली इथं? साधारण 2 ते 2.5 तास. 2 ते 2.5 तास ट्रीटमेंट केली. ट्रीटमेंट करताना काय तुम्हाला त्रास होत होता का? त्रास झाला का काय? बिलकुल काही त्रास नाही, काहीच नाही झाला? काहीच नाही. हां, बरं. ट्रीटमेंट केल्यानंतर एकदम हलका वाटायला लागलेलं आहे? एकदम एकदम रिलॅक्स. ओके, ठीक आहे. आता हा आपला यूट्यूब चॅनल बरेच जण बघतायत, तर जे यूट्यूब चॅनल बघणारे, तुमची मुलाखत बघणारे, त्यांना तुम्ही काय सांगू शकाल? मी त्यांना हे सजेस्ट करेन, जर कोणाला असं शरीराच्या रिलेटेड म्हणजे कुठं बोन सेटिंग वगैरे करण्याची किंवा दुखणं जर असेल तर तुम्ही अवश्य इथं येऊन व्हिजिट करा, भेट द्या. आणि 100% तुम्हाला रिझल्ट मिळेल असं तर मला तर वाटतं. ओके, ठीक आहे. आणि किंवा तुम्हाला जे भेटतील त्यांना तुम्ही काय सांगाल? मी त्यांना हे सजेस्ट करेन, नक्कीच माझे नातेवाईक किंवा मित्रपरिवार असतील त्यामध्ये जर असं कोणाला जर प्रॉब्लेम असेल तर मी त्यांना अवश्य तुमच्याकडे येण्याचा सल्ला देईन. आणि असं जर झालं तर मी स्वतः सुद्धा घेईन. ओके, ठीक आहे. तुम्ही इथं आला, त्यानंतर आमच्या सेवेचा लाभ घेतला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आम्हाला असा सेवेचा मौका मिळावा ही ईश्वर चरणी प्रार्थना. थँक्यू. नमस्ते.